केसरीचा सिंह गर्जला आणि इतिहास घडला। मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी ठरपले उचलणार नाही असे गुरुजींना ठणकावून सांगणारे तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच आणि सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असे अनेक प्रश्न विचारून आपली सत्याची बाजू मांडणाऱ्या लोकमान्य टिळकांचा आज जन्मदिवस। 23 जुलै 1856 ला रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखली गावात या तेज पुरुषाने जन्म घेतला। एक काळ होता जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याच्या अंधारात हरवलेला होता। लोकांच्या मनात भीती होती, आत्मविश्वास हरवलेला होता, पण त्या काळात हा तेजस्वी आवाज साऱ्या देशासाठी एक धगधगती मशाल बनला। मनाचं स्वातंत्र्य, विचारांची मुक्तता आणि जागरूकतेचा दिवा असंच काही त्यांचा रुबाब बोलत होता। इंग्रजांचे परावलंबी शिक्षण न घेता स्वावलंबी शिक्षण मुलांना मिळावे म्हणून त्यांनी शाळा सुरू केल्या। इंग्रजांच्या अन्यायावर प्रहार करण्यासाठी केसरी आणि मराठा वृत्तपत्रातून त्यांनी वाचा फोडली। पत्रकारितेत उतरून त्यांनी आंदोलन करायचे तर जनतेला एकत्र करा या निमित्ताने गणेशोत्सव आणि शिवजयंती सारख्या सणांना जनजागृतीचे माध्यम बनवले। गल्ल्यांमधून, मिरवणुकांमधून, सभांमधून ते लोकांच्या हृदयात स्वाभिमानाचे दिवा पेटवत गेले। लाल बाल पालच्या एकजुटीने स्वातंत्र्याची वाटचाल करत लोकांसाठी ते लोकमान्य बनले। 1 ऑगस्ट 1920 ला टिळकांनी अखेरचा श्वास घेतला। अखेरीस त्यांना भारत स्वातंत्र्य होताना पाहता आलं नाही, परंतु टिळक हे केवळ स्वराज्याचे स्वप्न पाहणारे नव्हते, तर ते स्वराज्य जनतेच्या मनात रुजवणारे युगपुरुष होते।